नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीमधील सर्वच पदांकरिता उपयुक्त असणारे प्रश्न पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो? रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कशेडी घाट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? खालीलपैकी कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, पोलाद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो? त्वचेला काळा रंग खालीलपैकी कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मेलानिन या पदार्थामुळे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, निद्रानाश हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो? निद्रानाश हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, बी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला मिळतात? भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला मिळतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कर्नाटक या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला मिळतात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, शरीराला तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोण करते? शरीराला तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोण करते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, शरीराला तोल सांभाळण्याचे काम लहान मेंदू करतो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कोलकाता या शहरामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, भारतातील पहिला बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला गेला? भारतातील पहिला बहुउद्देशीय प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधला गेला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, दामोदर नदीवर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, हिंदी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? हिंदी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, हिंदी दिन हा 14 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, डॉक्टर्स डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? डॉक्टर्स डे खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 1 जुलै या दिवशी साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते? महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, गोपाळकृष्ण गोखले. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, तिसरे इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता? तिसरे इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, बापू गोखले. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? शिवरायांनी सर्वात प्रथम खालीलपैकी कोणता किल्ला जिंकला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, तोरणागड किल्ला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, दंतमहात्म्य हा 7000 ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला? दंतमहात्म्य हा 7000 ओव्यांचा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, वासुदेव बळवंत फडके यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 1858 पासून. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, माँसाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते? माँसाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव खालीलपैकी काय होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, लखुजीराव जाधव.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19. इंग्रजांनी भारतात त्याचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, भात व गहू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20. चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले? चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, जयप्रकाश नारायण यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली होती? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सातारा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना कोठे करण्यात आली? भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, कलकत्ता या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी कुठल्या देशामध्ये सुरू झाले? न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी कुठल्या देशामध्ये सुरू झाले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, इंग्लंड या देशामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? बंगालची फाळणी ही कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, लॉर्ड कर्झन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव खालीलपैकी काय होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, मालोजी भोसले. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये भारतीय राजकीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते? भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये भारतीय राजकीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, लोकमान्य टिळक यांना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. 1942च्या चले जाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनले होते? 1942च्या चले जाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मुंबई हे शहर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला जिंदा पीर म्हणून ओळखले जात असे? मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला जिंदा पीर म्हणून ओळखले जात असे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, औरंगजेब. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला होता? तानाजी मालुसरे यांनी खालीलपैकी कोणता किल्ला जिंकला होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, तानाजी मालुसरे यांनी खालीलपैकी कोंढाणा किल्ला जिंकला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित होती? दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, मंदिर प्रवेश. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, सदाशिव नीलकंठ जोशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. मराठवाडा मुक्तीसंग्राम जालना येथील खालीलपैकी कोणास हुतात्मा प्राप्त झाले? मराठवाडा मुक्तीसंग्राम जालना येथील खालीलपैकी कोणास हुतात्मा प्राप्त झाले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, गोविंदभाई श्रोफ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे? गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, वाराणसी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्रातील सातवाहन राज्यकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी होती? महाराष्ट्रातील सातवाहन राज्यकर्त्यांची राजधानी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, प्रतिष्ठान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. 1857च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते? 1857च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार खालीलपैकी कोण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, रंगो बापूजी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली होती? पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, स्वामी विवेकानंद यांनी.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. यांनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केली? यांनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, लोकमान्य टिळक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. मोहमेडन ॲग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली? मोहमेडन ॲग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, सर सय्यद अहमद खान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. दी इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण? दी इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, R.C. दत्त. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. महाराष्ट्र दर्शन या ग्रंथाचे लेखक कोण होते? महाराष्ट्र दर्शन या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, गम बा सरदार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी कोणत्या भारतीय कुस्तीपटूंनी कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली आहे? खालीलपैकी कोणत्या भारतीय कुस्तीपटूंनी कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, साक्षी मालिक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. 2023 मध्ये देशांतर्गत पर्यटनामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? 2023 मध्ये देशांतर्गत पर्यटनामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, उत्तर प्रदेश हे राज्य. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. 14 वर्षाखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कोठे होणार आहेत? 14 वर्षाखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कोठे होणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, रांची या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. भारताच्या एकूण कर्जामध्ये राज्य सरकारांचा हिस्सा किती टक्के आहे? भारताच्या एकूण कर्जामध्ये राज्य सरकारांचा हिस्सा किती टक्के आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 24.4%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. प्रेस आणि नियतकालिक नोंदणी विधेयक 2023 लोकसभेत कोणी मांडले? प्रेस आणि नियतकालिक नोंदणी विधेयक 2023 हे लोकसभेत कोणी मांडले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, अनुराग ठाकूर यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. डॉक्टर प्रभाकर मांडे यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? डॉक्टर प्रभाकर मांडे यांचे नुकतेच निधन झाले, ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, साहित्य. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. भारतात कोणता दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? भारतात कोणता दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 22 डिसेंबर हा दिवस गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. कोणाचा जन्मदिवस देशात राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस देशात राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, श्रीनिवास रामानुजन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. कोकणी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? कोकणी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, प्रकाश पर्येकर. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.